आज भाऊबीजेचा दिवस होता, तर सर्वात आधी उठल्यानंतर म्हटलं पटकन आवरून आपल्याला माहेरी निघायचं आहे. त्याची माझी धावपळ होती आणि घाईघाई कामं आवरत होती. पण परी उठल्यानंतर आहे ना, इथं ज्यूस मागत होते. तिला आमच्यामुळे ना दररोज ज्यूस पिण्याची सवय लागली, तर ती सवय चांगलीच आहे. पण आज ती ना मी टाळत होते, पण ती म्हणत होती, "नाही, मला ज्यूस प्यायचा आहे." मग तिच्या हट्टामुळं मी आहे ना लगेच ज्यूस बनवायला घेतलेला होता. घरून माहेरून मला फोन सतत चालू होते, "कुठे आहे? झालं का? निघाली का?" त्यांना सांगितलं, "थोडं मला बरं वाटत नाही." जसं भावाला कळालं ना, तर भाऊ बोलला, "मी तुला घ्यायला येतो, पण आल्यानंतर खूप जास्त थांबायचं नाही. 10-15 मिनिटं थांबू आणि आपल्याला रात्र होण्याच्या आतच इथं पोचायचं आहे." तर त्याला म्हटलं, "ठीक आहे, हो." आणि तो जेवण करून आला होता. तो बोलला, "जेवायचं काही करू नको, पण तरीसुद्धा भाऊ येणार आहे आणि बहीण जेवायला बनवणार नाही, हे असं होऊ शकतं का?" त्याच्यासाठी पटकन मला स्वयंपाक करायचा होता. परीला सर्वात आधी ज्यूसचा ग्लास तिचा छोटूसा दिला आणि स्वयंपाक केला. भाऊ आला, जेवण वगैरे झाले आणि लगेच आम्ही नाशिकला निघालो. नाशिक माझं माहेर आहे. इथे नाशिकला पोहोचलो आम्ही, माझ्या माहेरी पोहोचले. परीला सर्वात आधी आजी मावशीला भेटायची खूप घाई होती. तिची झेप सगळे लिफ्टकडे निघाली होती बघा. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच.